नमस्कार मित्रांनो. चला तर आपल्या शेतामध्ये काय लावलेलं आहे आणि काय नाही हे तुम्हाला मी दाखवणार आहे. थोडा मार्गदर्शन करा मला का बा हे व्यवस्थित आहे की नाही आहे ते. चला तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, ही आहे माझी शेती. इकडे तुम्हाला दिसत असेल की इकडे सोयाबीन टाकलेली आहे आणि इकडं कॉटन म्हणजे कापूस टाकलेला आहे. हा कॉटन आणि ही सोयाबीन. या सोयाबीनला 45 दिवस झालेले आहे आणि या कॉटनला सुद्धा 50 दिवस झालेले आहे. आणि ही आपली गरिबाची विहीर. हिच्यामध्ये पाणी थोडं वर आलेलं आहे विहिरीला. आणि विहिरीच्या काठानं तुम्हाला दिसत असेल मस्त छानसं गवत हिरवं हिरवं. आणि तो माझा पाईप बकेट पाणी काढायची. विहिरीला पाणी बघा वर आलेला आहे आणि ते अजून पण वर पूर्ण फुल भरून जात असते आमची विहीर. आणि हा आमचा सोलर 7.5 HP चा सोलर आहे. हा वायर वाकून जाऊ दे इकडं. मला पूर्ण माहिती देतो शेतीबद्दल आमच्या. बघू शकता तुम्ही सोलर पाणी लय जोरात काढतो बाहेर विहिरीतून. थोडा पानं कोरडे झाले आपले, त्यामुळे येऊन जाईल. चला समोर. कशी वाटत आहे तुम्हाला शेती? हिरवी हिरवीगार छानसं सकाळचं दृश्य आहे. खूप सुंदर असं व्यवस्थित आणि बढिया रम्य वातावरण. इकडे आपलं थोडंशी समोर आले तर आपण तुम्हाला दिसत असेल केसर आंब्याची झाडं लावलेली आहे शेतामध्ये. बघा व्यवस्थित बघसाल तर दिसणार. हे आहे केसर आंबा. हे जी झाडं दिसत आहे तुम्हाला हे आंब्याची झाड आहे. बघ, आंब्याची झाडं, पाईप फवारणीसाठी ठेवलेले पंप, ड्राम. आणि असं दाखवू म्हणलं तुम्हाला त्याच्यामध्ये आपलं चंदनाचं झाड आहे. बघा व्यवस्थित चंदनाचं झाड दिसत असेल तुम्हाला. हे माझं चंदनाचं झाड लावलेलं आम्ही शेतामध्ये. हा दशेरी आंबा. हे लाईन एक चंदन एक आंबा, एक चंदन एक आंबा अशी लावली. हा आहे केसर. आहे व्यवस्थित झाड, छानसे पानं काढू राहिले. कॉटन आहे आपला. आणि फारसं तिकडं बघू म्हणलं तर तुम्हाला अजून एक झाड दाखवतो. तर मित्रांनो, हा लाल चंदन. असं म्हणते गड्या लाल चंदन आहे, पण आता का माहित आणले लावले. एक पूर्ण लाईन अशी तिथं तर लाल चंदनाची आहे. तिकडे सोयाबीन टाकलाय मधात. इथं इथं कापूस, तूर असं हे पीक लावलेलं आहे चंदनाच्या झाडामध्ये. छोटंसं झाड आहे बघा, जीवट झाड आहे. पण इथे एक झाड लावायचं आहे त्या गड्ड्यामध्ये. अशी लाईन चंदनाच्या झाडाची. बघा त्यांना झाड छोटे छोटे तरी कंबरभर झालं झाड आहे. छोटे होते झाड हे वाले. बघा तर आंब्याची झाड. आणि आपला कुठं आहे तेव्हाला. चला समोर. तर मित्रांनो, हा प्लॉट आहे फक्त आणि फक्त 2 तास तुरीचे आणि 2 तास कापसाचे. 3चा फटे आहे. 2 तूर आणि 2 कापूस तुम्हाला दिसत असेल बघा. आणि हा जो प्लॉट आहे हा इकडला, याच्यामध्ये पण 3-2 अशी तूर कापूस असं लावलेला आहे. मिक्स आहे हा पण. आणि ह्या प्लॉट मध्ये आंब्याची झाडं आणि चंदनाचे झाड सुद्धा आहे लावलेले. आणि थोडं समोर फर्स्टला दाखवलेलं आहे ते सोयाबीन आहे आपला. तर अशी मुख्य आपण 3-4 पिकं शेतामध्ये लावलेली आहे.
तर याच्यातून तुम्हाला काय असं वाटते का बा हे लावायला पाहिजे होतं ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.